राणी पश्चिम तिला उचलून आपल्या महालात नेलं आणि इकडे दोन्ही बाळ अग एकमेकाच्या घराला धरले रडू लागले निवार आणि आठवण करू लागले आपल्या आईची दोघी बाळ एकमेकाच्या गड्याला धरून रडत आहेत दोघी भाऊ आणि भाऊ म्हणतो सागर म्हणतो आहे गंगाधराला दादार म्हणे 2-3 दिवस झाले गेली आई पाण्याला अगं अजून नाही आली बापा अगं आमच्या घराला म्हणे दादा म्हणे तहान लागली अरे तहानेनं मन व्याकुळ झालं चाल म्हणे आईच्या खोजाला जाऊ आई म्हणे कुठंतरी असेल भटकली असेल मार्ग चुकला असेल म्हणे आईला पाहून येऊ दोघे भाऊ निघाले तेव्हा त्या मार्गाने जाऊ लागले आईच्या शोधान दोघं लहान लहान 5-5 वर्षाचे जीवाई निघाले आणि आपल्या आईच्या शोधाला त्या घनघोर भयावान जंगलामध्ये जाऊन आपल्या आईला पाहू लागले आवाज देऊ लागले अगं आई गे अगं माझी आई माझी आई सागर म्हणत आहे आपल्या मोठ्या भावाला गंगाधरला दादा म्हणे आमची आई आम्हाला सोडून कुठं गेली असेल म्हणे कधी आईनं आम्हाला दूर केला नाही आणि आज कधी कशी सोडून गेली आम्हाला दोघी भाऊ एकामेकाच्या गड्याला धरून रडत आहेत अगं सोडून गेली आई आम्हा बालकाला सोडून गेली आई आम्हा बालकाला सोडून गेली
फिरू लागले ग आणि रडू लागले, आवाज येऊ लागले, आई लाग आई, आई कुठे तरी असशील ग, एक वेळा तरी आम्हाला आवाज दे. म्हणे आम्ही भुकेले तहानलेले आहोत, तुला वणोवणी पाहत आहोत. दोघं भावानं इकडं तिकडं खूप पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची आई त्यांच्या डोळ्याला दिसली. आणि सागर चालता चालता समोर गेला आणि गंगाधर मागे मागे त्याचा जाऊ लागला. कसा घात केल्या देवा, नाही फिरती माया झाली. कसा घात केल्या देवा, नाही फिरती माया झाली. मनामध्ये फिरून तेव्हा लागले आणि आपल्या आईला आवाज देऊ लागले. भरल्या वनात आई काही दिसेना आणि बाळे रडू लागले ग दोन्ही जीवारे. आणि त्याच वेळी गंगाधराचा पाय एका सापावरती गेला आणि साप धोडसला गंगाधराला. नाही, सागराचा पाय पडला, लहान भावाचा पाय त्या सापावर पडला आणि सागराला सापानं डसला. आणि जसा सापानं डसला तसा लहानसा 5 वर्षाचा सागर त्या धरणीवरती पडला आणि आपल्या आईला आवाज मारू लागला, ग आई ग. म्हणे आई कुठेतरी असेल तर धावत ये ग माझी आई, माझे प्राण गेल्या वाचून राहणार नाही. धावत धावत गंगाधर निघाला, आपल्या भावाला हातात घेतलं, कोरात घेतलं, भावाला म्हणतात दादा रे. म्हणे काय झाला तुला रे, काऊन म्हणे धरणीवरती पडला. अगं काय झालं रे माझ्या बंधू, अन कसा पडला रे धरणीवर, अन सांगशील मला माझ्या बंधुराया, अगं करीन तुझा उपचार. म्हणे नाही र, म्हणे गंगाधरा, म्हणे आता माझा वेळ झालाय, आता म्हणे ह्या जगामध्ये मी राहू शकत नाही. म्हणे सापानं मला डसलेला आहे, काही क्षणात म्हणे माझे प्राण निघून जातील दादा. मी म्हणत ह्या संसारात आता जगत नाही. म्हणे सगळा संसाराचा हवारा अगा जहेराचा भेदना शरीराला लागला, अन पिवळा पडतया लागला, अन शरीर त्या बाणाचा. आणि डोळ्याला झाकत म्हणू लागला आपल्या भावाला, दादा रे म्हणे आता माझा वेळ झालाय, आता म्हणे मी जात, मी मला तुझ्या डोळ्यांना आता कधी दिसणार नाही.
म्हणे माझ्याशी आता विदा घेऊन घे माझे बंधू. म्हणे आता तुझ्या डोळ्याला दिसणार नाही, याला पुन्हा मी येणार नाही. कारण म्हणे सापाचा दंश झालाय देवा मला, आणि नाही वाचणार प्राण माझा. गंगाधर म्हणू लागला, नाही रे म्हणे दादा, म्हणे असा बोलू नको, अशा बोलू नको. कारण म्हणे तू अशा कधी बोलशील? अरे आई सुद्धा गेली म्हणे मला सोडून, आणि तू म्हणतेस म्हणे तूही सोडून जाशील. नाही म्हणे मी कोणाला बंधू म्हणीन, अगा मी कोणाला दादा म्हणीन. धन भेटणार, संपत्ती भेटणार, अग पाठचा तो भाऊ मिळणार नाही. होणार नाही म्हणे, माझा वेळ आता समाप्त झालाय, आता मी तुला सोडून जाते. म्हणे आता माझा राम राम घेऊन घ्यावा दादा, आणि मला म्हणे आता मी तुला सोडून जाईल, मी काही राहणार नाही. म्हणे सगळा जहर म्हणे माझ्या शरीरात भेदलाय, आता मी मेल्या वाचून राहणार नाही. गंगाधरानं आपल्या भावाला मांडीवर घेतले आणि त्याला म्हणू लागला, म्हणे दादा रे नाही रे, अरे तू मला सोडून नको जाऊ. मी म्हणे या संसारामध्ये तुला कोठं पाय मरे असं कसं जगीन रे. म्हणे मी तुझ्या विना वाचू शकणार नाही, राहू शकणार नाही. पण गंगाधर म्हणू लागला आपल्या भावाला, सागर म्हणू लागला आपल्या भावाला, गंगाधराला, अगं जाते मी सोडून बंधुराया तुला, जाते मी सोडून बंधुराया तुला.
पाहता त्या सागर बाळाचे प्राण तेव्हा गेले आणि धडधडा माझ्या माडीचा राखण व्हा चाल चाल गा माझ्या राग माझ्या माडीचा राखण हो सागराला आपल्या सोबत त्या पाटण नगरी कसा केल्या राईस वरा माझ्या जीवाचा फेरा माझ्या शिवाचा फेरा माझ्या शिवाचा फेरा माझ्या शिवाचा फेरा ची आठवण करू करू ओरडू लागला आणि त्या डोंग्यात बसला डोंग्यात बसला बाळ डोंग्यात बसला डोंगरढुराने सोडला गा देवा डोंगरढुराने सोडला डोंगरढुराने सोडला गा देवा डोंगरढुराने सोडला
सोबत पलीकडे जावं लागलं पण काय अना डोंगर गला मरात माता गंगेच्या पाणी अशा अगन घेऊ प्राण नको मारू बापा अगन नको घेऊ प्राण
ढिवराला ना ढिवरीला मोठा आनंद झाला. ढिवरीने विचार करू लागली, देवा म्हणे पहिल्यांदा पाहता म्हणे मासरीच्या पोटामध्ये बाळ, म्हणे असं तर शक्यच नाही, म्हणे कोणाचा तरी बाळ असे, म्हणे आपण याला ठेवू शकत नाही. पण ढिवर म्हणू लागला, अगं म्हणे वेळी झाली, वरणा कुवारी मर जाऊंगी, बनाऊंगी, वरणा कुवारी मर जाऊंगी. संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल. आणि बघ मोठ्या आनंदाने, अगं राजाची मुलगी बावरी झाली गे, आणि धनपाल राजाची नवरी झाली गे.